Today we are going to learn about growth hormones, abscisic acid. हा लास्ट ग्रोथ हार्मोन्स आपण आज स्टडी करणार आहोत. पहा abscisic acid, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ABA. याला शॉर्ट फॉर्म काय लिहितात? ABA असं लिहितात. पहा हा लास्ट आहे. पहा आपण ग्रोथ हार्मोन्स ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि आजचा हा पाचवा abscisic acid हा ग्रोथ हार्मोन्स आपण आज स्टडी करणार आहोत. पहा तर abscisic ॲसिड त्यामध्ये काय शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहितात? ABA असं लिहितात. पहा आता abscisic ॲसिड विषयी आपण थोडं पाहूया. इट इज ए नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. हा काय आहे? इट इज ए नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन आहे. पहा म्हणजे हा ग्रोथ काय करतो? इनहिबिट करण्याचं काम करतो. इनहिबिट म्हणजे काय? थोडक्यात स्टॉप करणे. पण परंतु कसं त्याला योग्य असे प्लॅन ट्रीटमेंट दिल्यानंतर ग्रोथ काय होते? थांबत नाही. परंतु हा जो abscisic ॲसिड आहे प्लॅन्टमध्ये नॅचरली तयार होते आणि नॅचरली काय होते? ग्रोथ काय होते? इनहिबिट होते. पहा आणि म्हणून हा जो हार्मोन आहे नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन्स असं म्हणतात. पहा त्याला. नंतर इट कन्सिस्ट ऑफ ए केमिकल सबस्टन्स कॉल्ड ॲज ॲप्सिन फर्स्ट आणि ॲप्सिन सेकंड. यामध्ये दोन केमिकल सबस्टन्स असतात. पहा दोन केमिकल सबस्टन्स असतात. त्यामध्ये पहिला कोणता आहे? ॲप्सिन फर्स्ट आणि ॲप्सिन सेकंड. इट इज कन्सिस्ट ऑफ ए केमिकल सबस्टन्स कॉल्ड ॲज ॲप्सिन फर्स्ट आणि ॲप्सिन सेकंड असे दोन केमिकल कंपाऊंड त्यामध्ये असतात. पहा abscisic ॲसिडमध्ये. आणि दिस टू आयडेंटिकल केमिकल सबस्टन्सेस वेअर गिवन द कॉमन नेम abscisic ॲसिड. आणि मग ह्या केमिकल जे दोन कंपाऊंड आहेत फर्स्ट आणि सेकंड, या केमिकल कंपाऊंडवरून त्याला काय नाव दिलं? गिव द कॉमन नेम abscisic ॲसिड. आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलं abscisic ॲसिड असं त्याला नाव देण्यात आलं. आणि आता हे जे abscisic ॲसिड आहे हे प्लॅन्टमध्ये कुठं सिंथेसाइज होतंय? इट इज अ सिंथेसाइज इन लीव्ज, फ्रूट, रूट अँड सीड. एवढ्या पार्टमध्ये हे काय होतं? याचं सिंथेसिस होतं. पहा इट इज अ सिंथेसाइज्ड इन लीव्जमध्ये, फ्रूटमध्ये, रूटमध्ये आणि सीडमध्ये. नंतर केमिकली इट इज आता हे जे आहे इट इज अ सिंथेसाइज्ड फॉर्म मेलॅनिक ॲसिड. मेलॅनिक ॲसिड पासून हे याचं सिंथेसिस होतं. पहा आता या अगोदर आपण एक हार्मोन पाहिला होता 5 पैकी, तो सुद्धा एक या मेलॅनिक ॲसिड पासून सिंथेसिस होतं. पहा मग ते कोणतं आहे ते पहा. तर इट इज अ सिंथेसाइज्ड फॉर्म मेलॅनिक ॲसिड पासून हे सिंथेसिस होते. आणि जर केमिकली जर आपण पाहिलं तर केमिकली इट इज ए 15 कार्बन 6 क्विटर पेपिनॉइड. आता जर केमिकली रासायनिक दृष्टीने जर आपण याच्यामध्ये 15 कार्बन कंपाऊंड आहे. पहा याच्यामध्ये तर त्याचं नाव काय आहे? पहा केमिकली इट इज ए 15 कार्बन 6 क्विटर पिनॉइड. हे कार्बन कंपाऊंड असलेलं हे कंपाऊंड आहे. पहा त्याचं नाव काय आहे? 6 क्विटर पिनॉइड याचं नाव आहे. पण लक्षात ठेवा याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात. पहा केमिकली इट इज ए 15 कार्बन 6 क्विटर पिनॉइड. याच्यामध्ये हे कार्बन 15 कार्बन असलेले कंपाऊंड आहे. पहा आणि त्यामध्ये याचं कंटेन आहे abscisic ॲसिडमध्ये 15 कार्बन असलेले हे कंपाऊंड याच्यामध्ये आहे. पहा तर अशा प्रकारे याचं abscisic ॲसिड विषयी आपण पाहिलं. आता याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट कोणकोणते आहे या abscisic ॲसिडचे? तर फर्स्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे इट इंड्युसेस डॉर्मन्सी इन मेनी प्लॅन्ट. ही डॉर्मन्सी काय केली जाते? इंड्यूस केली जाते ड्यू टू द abscisic ॲसिड. नंतर सेकंड आहे पहा इट प्रमोट ॲब्सेसिशन ऑफ लीव्ज. ॲब्सेसिशन म्हणजे काय? लीव्ज म्हणजे पानं काय असतात? काय होतात? ती गळून पडतात. इट प्रमोट ॲब्सेसिशन ऑफ लीव्ज म्हणजे थोडक्यात लीव्जची काय होते? ग्रोथ काय होते? थांबली जाते, त्याची ग्रोथ होत नाही. नंतर थर्ड आहे पहा इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बड अँड सीड.
डॉर्मन्सी सुद्धा काय केली जाते, कंट्रोल केली जाते. अँड बाय इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेसेस, आणि जी ग्रोथ प्रोसेस आहे ती थोडक्यात काय केली जाते, स्टॉप केली जाते पहा. आणि हे काय असते, ग्रोथ जे म्हणजे पानं जी असतात त्याची पानं झालं, त्याच्यामध्ये फ्रूट झाले, त्याची वाढ होत नाही. तर इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बड अँड सीड आणि बाय इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेसेस. ही जी प्लॅन्टची जी ग्रोथ होते ती काय केली जाते, स्टॉप होते पहा. नंतर नेक्स्ट आहे पहा, इट ॲसिलरेट द सेनेसन्स ऑफ लिव्स, फ्लावर अँड फ्रूट. सेनेसन्स म्हणजे काय, थोडक्यात काय होणे, ते प्लॅन्ट पासून काय होणे, सेपरेट होणे. म्हणजे ते लिव्स झालं, फ्लावर झाले, फ्रूट झाले, ते पूर्णपणे मॅच्युअर होण्याच्या अगोदर ते काय होतात, म्हणजे गळून पडतात. इट ॲसिलरेट द सेनेसन्स ऑफ लिव्स, फ्लावर अँड फ्रूट. कशामुळं, तर या ॲब्सिसिक ॲसिडमुळं पहा. नंतर इट इनहिबिट and delay cell division and cell elongation. आता जी सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ती सुद्धा होत नाही, आणि सेल इलॉंगेशन, सेल सुद्धा काय होत नाही, इलॉंगेट होत नाही. नंतर इट इज नोन ॲज अँटी ट्रान्सपिरंट. याला काय म्हणतात, अँटी ट्रान्सपरंट असं म्हणतात. कारण ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. म्हणजे वॉटर वेपरच्या स्वरूपामध्ये पाणी काय होणे, लॉस होणे, आणि मग ट्रान्सपिरेशन. आणि हे काय अँटी ट्रान्सपिरंट आहे. म्हणजे यामध्ये हे स्टोमॅटा असतात, हे लिव्हजमध्ये जे स्टोमॅटा असतात ते कसे असतात, क्लोज असतात. आणि मग हे स्टोमॅटा क्लोज असल्यामुळं यामध्ये जी वायूची जे CO2 आणि जे वॉटर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी जे लागते, आणि मग त्यामुळे ते प्लॅन्टला काय होत नाही, मिळत नाही. आणि इट इज नोन ॲज अँटी ट्रान्सपरंट. म्हणून याला काय म्हणतात, दॅट इज कशामुळे, दॅट इज रिझल्ट इन क्लोजर ऑफ स्टोमॅटा. मग स्टोमॅटा क्लोज असल्यामुळं ट्रान्सपिरेशनची प्रोसेस होत नाही, आणि जे फोटोसिंथेसिस म्हणजे जे फूड तयार केलं जातं त्यासाठी काय लागते, CO2 आणि वॉटरची आवश्यकता असते. आणि मग या स्टोमॅटोमधून काय ते CO2 आणि वॉटरची देवाणघेवाण होते पहा या स्टोमॅटामधून. आणि स्टोमॅटा क्लोज असल्यामुळं त्या प्लॅन्टला CO2 मिळत नाही, वॉटर मिळत नाही, नंतर मिनरल्स सुद्धा काय होत नाही, मिळत नाही. नंतर लास्ट आहे, इट इनहिबिट फ्लावरिंग इन लॉंग डे प्लॅन्ट अँड बट स्टिम्युलेट इन फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लॅन्ट. इट इनहिबिट फ्लावरिंग इन लॉंग डे प्लॅन्ट अँड स्टिम्युलेट इन फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लॅन्ट. तर अशा प्रकारे हे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे पहा या ॲब्सिसिक ॲसिडचे. तर एक्झामला बोर्ड एक्झाम झालं त्यावरती तर हे जे ग्रोथ हार्मोन्स आहे पास, यापैकी एक क्वेश्चन विचारतात, जे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा ॲप्लिकेशन ऑफ ॲब्सिसिक ॲसिड ॲप्लिकेशन विचारतात पहा. तर पहा या ॲब्सिसिक ॲसिड हा शेवटचा ग्रोथ हार्मोन्स आहे पहा. एकदा सांगते पहा, ॲब्सिसिक ॲसिडचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय काय आहेत पहा. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं, इट इंड्युसेस डॉर्मन्सी इन मेनी प्लॅन्ट. डॉर्मन्सी इंड्यूस केली जाते पहा. आणि सेकंड आहे, इट प्रमोट ॲब्सिसिएशन ऑफ लिव्स. म्हणजे लिव्सची काय होत नाही, थोडक्यात काय होते, वाढ जी असते ती काय ते रोखली जाते, तिची वाढ होत नाही. नंतर थर्ड आहे, इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बड अँड सीड अँड बाय इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेसेस. म्हणजे पूर्ण जी ग्रोथ प्रोसेस आहे ती काय केली जाते, स्टॉप केली जाते. आणि इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन सीड अँड बड. नंतर नेक्स्ट आहे, इट ॲसिलरेट द सेनेसन्स ऑफ लिव्स, फ्लावर अँड फ्रूट. म्हणजे हे जे लिव्स झालं, फ्लावर झालं, जे फ्रूट आहे, सेनेसेन्स म्हणजे काय होणे, मधलं जे प्लॅन्ट असते त्यापासून काय होणे, सेपरेट होणे. म्हणजे ते काय होतात, लिव्स जे असतात, ते फ्लावर जे असतात, फ्रूट असतात, काय होतात ते म्हणजे प्लॅन्टपासून वेगळे होतात, म्हणजे ते काय पडतात, गळून पडतात. नंतर इट इनहिबिट अँड डिले सेल डिव्हिजन अँड सेल इलॉंगेशन. सेल डिव्हिजनची प्रोसेस होत नाही, सेल इलॉंगेशन पण होत नाही. इट इज नोन ॲज अँटी ट्रान्सपरंट. का बरं, का रिझल्ट इन द क्लोजर ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटा क्लोज असल्यामुळं याला काय म्हणतात, अँटी ट्रान्सपरंट असं म्हणतात. अँटी ट्रान्सपरंट म्हणजे ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. जे लिव्हजमध्ये जे स्टोमॅटा असतात, आणि हे स्टोमॅटामधून काय येते, CO2 आणि वॉटरची ही देवाणघेवाण होते पहा. आणि मग
ही जी देवाणघेवाण असते आणि त्यासाठी म्हणजे ल्यूजमध्ये फूड तयार केलं जातं. कशाच्या साह्याने? CO2 आणि वॉटरच्या मदतीने अन्न तयार केलं जातं ल्यूजमध्ये. आणि मग CO2 आणि वॉटर जर मिळालं नाही तर काय होत नाही, फूड तयार होत नाही. आणि त्यामुळं याला काय म्हणते, इट इज नोन ॲज अँटी ट्रान्सपरंट आणि स्टोमॅटाई काय असतात, क्लोज असतात. आणि नंतर नेक्स्ट आहे, इट इनहिबिटिंग फ्लावरिंग इन लॉंग डे प्लॅन अँड बट स्टिम्युलेट फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लॅन. तर अशा प्रकारे ॲब्सिसिक ॲसिड जे फिजिओलॉजिकल इफेक्ट आपण पाहिले. तर अशा प्रकारे आज जे आहे हे जे प्लॅन ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन हे जे चॅप्टर आहे ते आपल्याला कम्प्लीट झालेलं आहे पहा. त्याचा बाकीचा बऱ्याच जे पॉईंट त्यांनी काय केलेले आहे, डिलीट केलेले आहे पहा. एवढाच जो ग्रोथ हार्मोनचा जो पॉईंट होता त्याने तो सिलेबसमध्ये ठेवलेला आहे पहा. आणि मग हे 5 प्रकारचे जे ग्रोथ हार्मोन्स आहे त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा ॲप्लिकेशन काय आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे पहा. ऑक्झिन, नंतर जिबरलिन, सायटोकायनिन, नंतर इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड अशा प्रकारचे हे जे 5 ग्रोथ हार्मोन्स आहे त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे पहा. मग आजचा म्हणजे अशा प्रकारे आपलं हे जे चॅप्टर आहे प्लॅन ग्रोथ हे चॅप्टर आपलं कम्प्लीट झालेलं आहे पहा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. तर धन्यवाद.